आणि यानंतर युद्धाच्या संदर्भातली काही महत्त्वाची अपडेट्स आपण जाणून घेऊयात। अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी पार पडली, मात्र ही फेरी निष्फळ ठरली आणि यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत। अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी ही येत्या 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी मिळतेय। चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबादमध्ये किंवा जेनेवामध्ये होण्याची शक्यता आहे। युद्धविरामाची मुदत संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चर्चेची शक्यता आहे। पाकिस्तान, तुर्की, इजिप्त हे देखील चर्चेसाठी मध्यस्थी करतायत। चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा देखील आग्रह असल्याचं कळतंय। इराण सोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर आता काहीसा बदललाय। अनेक गोष्टी योग्य दिशेने गेल्या असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं मत आहे। सगळंच चुकलं असं नाही, बरंचसं चांगलंही झालं। दोन्ही देशांनी चर्चेमध्ये खूप प्रगती केली आहे। इराण अमेरिकेला हवं तसं मान्य करत होतं असं देखील जेडी व्हान्स यांचं मत आहे। इराण हा देश चर्चेसाठी पुन्हा एकदा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करून सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। इराण चर्चेसाठी पुन्हा एकदा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले। इराण अमेरिकेच्या सोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचं ट्रम्प यांचा दावा आहे। इराण सर्व अटींवरती सहमत नाही झालं तर करार होणार नाही असंही त्यांचं मत आहे। इराणजवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाही तशी प्रतिक्रिया देखील ट्रम्प यांनी दिली आहे। या संदर्भातली पुढची अपडेट घेऊयात। पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव हा कमालीचा वाढलेला दिसतोय आणि अमेरिकन नौदलानं पर्शियन आखात सोबतच ओमानच्या आखातामध्ये देखील नाकेबंदी सुरू केली आहे। अरबी समुद्राकडे इराणी बंदरांवरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला अमेरिकन नौदल अडवणार नाही आहे। तसंच इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना देखील अमेरिकन नौदल अडवणार आहे। त्यामुळे तणाव इथला आता कमालीचा वाढलेला बघायला मिळतोय। इराणच्या चाबहार बंदर, अब्बास बंदर, खुमैनी पोर्ट, बुशहर, महशहर या सगळ्या बंदरांवरून येणाऱ्या सर्व जहाजांना अमेरिकन नौदल सध्या अडवून धरणार आहे। तसंच या सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचा देखील मार्ग रोखला जाणार आहे। एकीकडे चर्चेची दुसरी फेरी दृष्टीपथात आहे आणि असं असताना अमेरिकन नौदलानं नाकेबंदीचं पाऊल उचललं, त्यामुळे इथला तणाव पुन्हा एकदा वाढू शकतो। पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे, कारण अमेरिकेची युद्धनौका अब्राहम लिंकन ही सध्या इराणपासून 192 किलोमीटर इतक्या दूरच्या अंतरावर आहे। अमेरिकन नौदल आणि युद्धनौका ओमानमध्ये सध्या तैनात करण्यात आल्यात आणि सॅटेलाइट इमेजेसमुळे याच्या हालचाली देखील आता टिपण्यात आल्या। युद्धनौकेच्या सोबत लढाऊ विमानं देखील सॅटेलाइट इमेजमध्ये कैद झाली आहेत। तर अमेरिकेच्या या नाकाबंदीचे परिणाम नेमके काय काय होऊ शकतात बघूया। इराणचा तेल व्यापार हा ठप्प होऊ शकतो। इराणच्या पेट्रोकेमिकल उत्पादनं, सिमेंट, स्टील, सुकामेवा याच्या निर्यातीला देखील फटका बसू शकतो। समुद्री मार्गे इराणची कोंडी केली तर इराणला निर्यातीसाठी केवळ जमिनीचा मार्ग उपलब्ध असेल। इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान या सगळ्यांवरती त्यांना अवलंबून राहावं लागेल। इराणकडून भारत आणि चीनला येणारं तेल, इतर व्यापार हा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो। अमेरिकेची नाकाबंदी यशस्वी झाली तर जगावरचं ऊर्जा संकट हे अधिक गडद होण्याची शक्यता आहे। हॉर्मुझच्या याच नाकेबंदीच्या नंतर अमेरिकेची जहाजं ही मोठ्या संख्येनं आखाताच्या दिशेनं रवाना होत आहेत। अमेरिकन नौदलाची पर्शियन आखातामध्ये मोठी तयारी सध्या सुरू झालेली आहे। USS चीफ आणि USS पायोनियर यांनी आता आखातांमध्ये कूच केलेली आहे।
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून पाणसुरुंग काढण्याची देखील मोठी तयारी सध्या होताना दिसतेय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या 2 जहाजं जी होती ती आता माघारी येत आहेत, परतलेली आहेत. मरीन ट्रॅफिक या कंपनीनं सोमवारी एक्सवर पोस्ट केली आणि या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. शांती वार्ता निष्फळ ठरल्यामुळे इराणनं अमेरिकेची नाकाबंदी कायम ठेवली आहे. हॉर्मुझ जलमार्गाजवळ पोहोचल्याच्या नंतर चीनकडे जाणाऱ्या जहाजांनी काही मिनिटांमध्ये आपला मार्ग बदललाय. 2 पैकी एक जहाज काल संयुक्त अरब अमिरातीमधून शारजाहमधून चीनसाठी रवाना झालं होतं आणि जे दुसरं जहाज होतं ते नेमकं कुठे जाणार या संदर्भातली माहिती अद्यापही उपलब्ध झाली नसल्याचं कंपनीनं सांगितलं. मात्र दोन्ही जहाजांनी हॉर्मुझचा जो मार्ग आहे तो टाळलेला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरली. यानंतर इराणनं हॉर्मुझच्या संदर्भात आपला पवित्रा कायम ठेवलाय. हॉर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावरती इराण सध्या ठाम आहे आणि त्यामुळे काही जहाजांना आपला परतीचा मार्ग हा स्वीकारावा लागतोय. आखातामधल्या युद्धामध्ये चीननं पहिल्यांदाच अमेरिकेला थेट धमकी दिलेली आहे आणि इशारा दिलाय. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं जी आहेत ती अडवू नका अशी धमकी चीननं दिली आहे. आमची जहाजं टँकर हे हॉर्मुझमधून येत जातच राहतील. इराणसोबत आमचा तसा व्यापार आणि ऊर्जा करार झाल्याचं देखील चीननं अमेरिकेला ठणकावलंय. शांती वार्ता पुढे सुरू ठेवण्यासाठी इराणनं नवी मागणी देखील केली आहे. 5 देशांनी इराणला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता इराणकडून करण्यात आली. यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन आणि जॉर्डन हे देश आहेत ज्यांच्याकडे इराण ही मागणी करतोय. अमेरिकेला ज्या ज्या देशांनी या युद्धामध्ये साथ दिली आहे त्या सगळ्या देशांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असं इराणचं म्हणणं आहे. एकीकडे शांती वार्ता फिसकटलेली आहे, दुसरीकडे पोप विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा एक नवीन वाद, नवीन संघर्ष सुरू झालेला आहे. पोप लिओ यांनी युद्धाला विरोध केल्याच्या नंतर ट्रम्प नाराज झाले. त्यांनी पोप लिओ यांच्यावरती टीका केली. आता या टीकेवरती माफी मागावी अशी मागणी खुद्द अमेरिकेमधूनच होती आहे. यावरती ट्रम्प यांनी मात्र सपशेल नकार दिलाय. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं ट्रम्प म्हणतात. पोप यांच्या टीकेला मी केवळ उत्तर दिलंय असं ट्रम्प म्हणाले. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताच्या वेशभूषेमध्ये दाखवलं. AI फोटो त्यांचा तयार करण्यात आला आणि याच फोटोवरून अमेरिकेमध्ये चांगलाच गदारोळ झालेला आहे. ट्रम्प यांच्या एका रुग्णाच्या डोक्यावरती येशू ख्रिस्तानं हात ठेवलाय. शेजारी असलेले डॉक्टर्स आणि इतर लोक विस्मयाने बघतायत असा हा फोटो होता. मात्र यामधील येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याच्या ऐवजी ट्रम्प यांचा चेहरा दाखवण्यात आला. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदाच हा फोटो झळकला. यावरून वादही पेटला. अखेर या वादाच्या नंतर ट्रम्प यांनी स्वतःहून हा फोटो डिलीट केलाय. दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवरती पोप लिओ यांनी देखील आता प्रत्युत्तर दिले. शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवरती आधारित असल्याचं त्यांनी म्हटलंय. ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही. ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून दुःख झालं, पण मी जगभरामधल्या चर्चच्या मिशनवरती काम करत राहील असं उत्तर पोप लिओ यांनी दिलं. या सगळ्या संदर्भात आता JD व्हान्स यांनी देखील उडी घेतली आहे आणि पोप लिओ यांनी अमेरिकेच्या या सगळ्या मुद्द्यांपासून आता दूर राहावं असं JD व्हान्स म्हणतात. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी या सगळ्या विषयी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका इराण या युद्धामध्ये दररोज वेगवेगळी वक्तव्य सध्या चर्चेत येत आहेत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जास्त चर्चेत आलेत. सध्या त्यांच्या एका आगळ्या वेगळ्या कृतीमुळे देखील पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क मॅकडॉनल्डकडून एक बर्गर मागवला. इतकंच नाही तर व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरची डिलिव्हरी देखील ट्रम्प यांनी स्वतःहून जाऊन स्वीकारली आहे. यावेळेला त्यांनी डिलिव्हरी बॉयला
$100ची टीप देखील देऊन टाकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.